गाइस, गुड मॉर्निंग, वेलकम बैक टू द चॅनल. तो फ्रान्सचा प्रेसिडेंट आहे ना, इमॅन्युअल मॅक्रॉन, तो आहे ना सकाळ सकाळ मुंबईमध्ये पळा गेलाय फिराय. म्हणजे त्याचं काय रे मी जेव्हा ब्लॉगिंग करतो ना, पिले मला ए म्हणतो, ए काय करतो ए बघा आता. तर फ्रान्सचा जो प्रेसिडेंट आहे ना, इमॅन्युअल मॅक्रॉन, तो त्याच्या बघितलं का, तर त्याच्या रील आहेत ना भरपूर. तो सकाळ सकाळ रनिंगला गेलाय आणि त्याच्या भरपूर रील आल्यात की आपली कंट्री किती सेफ आहे वगैरे. चांगली गोष्ट आहे, काही विषय नाही. सेफ तर आहे कंट्री. वग बाय तुम्हाला बोलायचं ती सारखं मला मध्ये मध्ये बोलते. झिरो सिविक सेन्स आहे तिला, झिरो. बाय पिला तेच म्हणते ना, ड्युटीवर जायचा टाइम झालाय. डायरेक्ट सकाळी व्हिडिओ थोडा शूट केला, डायरेक्ट आता कामावर जायचे. कामावर आज रात्री झोप झाली बाबा माझी मस्त पैकी. काहीच माझी एवढी मस्त झोप झाली ना आज. नाही का, म्हणजे मी किती जवळजवळ 11:30 वाजता बसलो असेल, तर डायरेक्ट पहाटे 6 का 6:15 उठलं. ते पण उठल्यावर पण काय रात्री उठला, तिला पण झोप आली चांगली मस्त. आता फ्रेश वाढवायला रेग्युलर इकडे कसं चाललाय तुला कळते का? गावात फिरून यायचं तर म्हणतो काय सुट्टी मागायची. तिथे आहे ना, तर तिथे संध्याकाळी निघणारे 20 तारखेला डोस आहे. तुला काय डोस असतो, तर ते जेव्हा 10 काहीतरी 8-9 महिने घातले, 10 एक डोस काहीतरी. आता 5 का 6 महिन्यात घेतला, त्यामुळे आपण एक डोस आहे. ओके, सकाळी मस्तपैकी चपाती, डाळ आणि काजू थोडंसं राहिलं. ठीक आहे, आपल्या गोष्टी खाल्ल्या पाहिजे. ठीक आहे. आणि आता आता कसं गुलगुलं करायला चालू होतं कणिक, तर ते गुलगुलं एकदम जास्त तळून घरी खाल्ली मी आले मस्त झालं. गुलगुलं जास्त सुरते सांगतो. गाडीवर आहे ना, जेवढं तुम्ही लॉंग ट्रिप कराल ना, आता माझी जरा हाईट 5 फूट 6 इंच आहे. माझी हाईट 5 फूट 6 इंच आहे आणि गाडीवर थोडंसं पाय कमी पोहोचत नाही का, असं पुरेपूर नाही पोहोचत. असं जर पुरेपूर पोहोचत असलं ना, मला असं सीटाच्या थोडं जवळ यावं लागतं. आणि सीटाच्या जवळ आलं ना, हे टाकाची सरळ स्टेट आहे.
आणि जे आपली अवघड जागा असते ना, अवघड जागाच म्हणतो आम्ही त्याला, आता ते शब्द बोला येत नाहीत, बोलू शकत नाही, तर ते आहे ना असं चेंबलं जातं जास्त किलोमीटर, जास्त लॉंग टुरिंगला गेल्यावर ते थोडासा इथं प्रॉब्लेम होतो. बाकी गाडी एक नंबर आहे लॉंग टूर. ॲक्च्युली R15 गाडी आहे ना, R15पेक्षा लॉंग टूरला ही बेटर आहे कम्पेअर टू R15. ही गाडी आहे ना ही बेटर आहे, कारण R15 असे खाली वाकू नाही जास्त, नाही का असं पाटील वगैरे लय त्रास होतो आणि पूर्ण अंगाचा भार मनगटावरती पडतो. आणि ही गाडी आहे ना स्पोर्ट्स टूरर, आता मला म्हणाही नाही, स्पोर्ट्स टूरर नाही, स्पोर्ट टूरर, ओके, स्पोर्ट टूरर असे. आईचे पण माझे बोबडीच वळा नाही माझी. ओके, स्पोर्ट टूरर गाडी आहे, तर तुम्ही जास्त लांब पण जाऊ शकता, काही विषय येत नाही एवढा. तेवढ्या हा सीटचा एवढा प्रॉब्लेम होतो. ते पण जास्त किलोमीटर चालू होती पहिल्यांदा, 300 वगैरे 200 किलोमीटर असेल तर काय एवढा विषय येत नाही. आणि तसं व्हायला लागलं तर तुम्ही असं पाठीमागं करून बघू शकता, पाठीमागं सीट भरपूर आहे, तसं पण काही एवढा विषय येत नाही. पण ट्रॅफिक वगैरे लागलं ना तर तुम्हाला पुढे सरकावं लागतं आहे आणि मग तो विषय येतो तिथं मध्ये आडवा. ओके, मी जेव्हा लास्ट टाईम हम्पीला गेलो ना जानेवारीमध्ये, तर हम्पीला गेलो. आता ही जानेवारीला हम्पी 1 तारीख किंवा जानेवारीमध्ये कसं काय आठवतं मला, तर कारण न्यू इयर होतं, न्यू इयरची माझी पहिलीच राईड होती, त्यामुळे मला आठवतं की बाबा आज मला एवढं आठवत नाही. ठीक आहे, जर त्यावेळेस गेलो ना तर त्याला लास्ट जे 100 किलोमीटर होतं ना, एवढा रस्ता खराब होता, लय रस्ता खराब होता, लय. आज ट्रॅफिक जास्त आहे बघ, लय जास्त आहे आज ट्रॅफिक. जायचं टायमाला 7:30 चालू मी, माझा रोजचा टायमाला जायचा, पण आज भरपूर ट्रॅफिक आहे. एवढं ट्रॅफिक नसतं आहे रोडला, म्हणजे या टायमाला तर नसतं, कारण मला डेलीचा रोड आहे. हे अशी गाडी जर आडवी आली ओव्हरटेक करताना तर नादच काय मागून देत रे बाई. मला काही जायचं, गाडी येणार ना मला. ट्रॅफिक जास्त नाही तेवढ्यापुरतं, की जड मोठी वाहन आहेत ना, लुंगीवाले चालले, लुंगीवाले चालले, तर ते जड वाहन आहेत ना, त्यामुळं जरासं ट्रॅफिक जास्त लागले. मोठी ट्रक वगैरे असेल ना तर मोठी ट्रक किती नाही 40-30 चालत किंवा 50 लय चालत असेल पूर्ण, तर लहान वाहनं त्याच्या पाठीमागं अडकतात असं विषय होतं. आणि दोन्ही पुढून पण येणारे मोठी वाहनं असले तर मग त्यांच्या पण पाठीमागं असं ट्रॅफिक जाम होतं. जर रोड जर छोटा असेल तर मग थोडंसं ट्रॅफिक होतं. आज म्हणजे त्या आसपास जास्त 1 किलोमीटरवर ना, तर मी स्विंग येतो डायरेक्ट. ते मला राईडला जायचं, ते राईडला जायचं आहे मला. तो कसं बघतील झालं. आता इथं काय ते डीजे आहे बहुतेक, डीजेची टेस्टिंग आहे. तर काहीच मागाशी मी जेवायला आलो तर साईडला DJ वाजत होता, जसं की तुम्ही आता बघितलं. जास्त मराठी पण एक गाणं लावलं तरी ते फक्त ट्रायल वगैरे करत होता. उद्या कुठेतरी शिवजयंतीने मला तो कुठेतरी चालला आहे बहुतेक, म्हणजे साईडला शेजारी जातो तो DJवाला, म्हणजे घरी त्याच्या घरी DJ. ओके, तर ठीक आहे. तर मग जेवायला आलो तुम्ही 8 वाजता आणि ड्युटीवर गेलो, ड्युटीवर आत्ता आलो जस्ट. उद्या शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा आजच तुम्हाला, कारण हा व्हिडिओ शिवजयंतीच्या हार्दिक शुभेच्छा, कारण हा व्हिडिओ उद्या येणार आहे. तर आजच शुभेच्छा देतो. आज रात्री ब्लॉग वगैरे एडिट करेल, उद्या अपलोड करेल. मला काहीतरी बोलायचं होतं, काय बोलायचं होतं मला गाईज. मी आहे ना एक ब्लॉग बघत बसलो होतो हम्पीला गेलेला,
तिथं आहे ना मी एका ठिकाणी थांबलो, कुत्रं वगैरे गेलेलं आहे. तर माझ्या सगळ्या अंगावरती धूळ, मग ट्रॅव्हल झालं ना माझं, हॉस्पिटलमधून मी बदामीला चाललो होतो त्यावेळेस आहे ना पूर्ण असे माझं जे स्वीट शर्ट आहे ना, जर्किंग म्हणा किंवा स्वीट शर्ट म्हणा, हुडी म्हणा काहीतरी, तर ते आहे ना पूर्ण असं धूळ येऊन खराब झालेलं आहे. नंतर हेल्मेटवरती पण ते सगळे धूळ वगैरे बसलेलं आहे, माझा चेहरा पूर्ण असा काळपट वगैरे पडलेला आहे. तर मी ते ब्लॉग बघत होतो. एडिट करताना मला काही एवढं समजलं नाही, कारण एडिट करताना जी स्क्रीन असते ना ती छोटीच असते, एवढं काय मी लक्ष दिलं नाही. आणि जसं येईल तसा एडिट केलं ना, अपलोड केलं ओके. तर ते आत्ता जस्ट बघत होतं, ते मला आठवलं जास्त. माझा चेहरा तर त्यावेळेस इतका काळा पडला होता ना. ब्लॉगमध्ये बघा, तुम्हाला बघायचं असेल तर बादामीचा सेकंड पार्ट आहे, बादामी असा काहीतरी पार्ट आहे ओके. तर ओके हां गाईज, आजचा ब्लॉग इथे संपवतो. ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बाय, पीस. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये.